तर ही होती पुण्यातल्या पूरग्रस्त महिलांची व्यथा। आणि आता थेट आपण जाऊयात कोल्हापुरात। तिथे सतेज पाटील कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची पाहणी करतात। ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत। हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काय तयार केलेला आहे ठीक आहे, चांगला असेल, त्याबद्दल दुमत नाही, परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे। पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय, पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा, तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतं त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्य काळातल्या पुराला होईल असं मला वाटतं। सध्याची परिस्थिती हाताळायला सरकार कशा पद्धतीने तोंड देते वाटते, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होतं। नाही, मला वाटतं आता काल सुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक 1 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती काल 1 महिन्यानंतर लेट झालेली आहे। मीच सांगितलं की बैठक घ्या, किमान निदान आमचं ऐकून घ्या, कारण की जे नुकसान झालेलं आहे, मी काल सुद्धा VC मध्ये सांगितलं की किमान ताडपत्र्या द्या, किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा। आता राधानगरी असेल, सोन्याची शिरोली असेल किंवा अंबपमधली काही घरं 100% पडलेले आहेत, आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे। पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडकवासलाचं पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती। प्रशासन एकमेकावर बोट दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहित नाही। मग नेमकं चाललंय काय, ह्याचं नियोजन होतंय का नाही, आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतंय। जे काय पाण्याचं 2 फूट अगोदर सर्व जे काय शहरात पाणी शिरत आहे, याला मेन कारणीभूत आहे ते नदी क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण। याकडे महापालिकेचं लक्ष नाही, महापालिका नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे, आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं, उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती PWD असेल किंवा नॅशनल हायवे असेल, 19 आणि 21चा अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकले नाहीत, हे दुर्दैव आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झाली, काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे? कारण चंद्रकांत दादा सकाळी म्हणतात की 2019च्या निकषाप्रमाणे आम्ही मदत नाही, मी काय म्हणतो की SDRF आणि NDRF या 2 निकषाप्रमाणे आपण मदत करतो। मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली। माझा म्हणण्याचा एवढा, मदत पोचली का हा महत्वाचा आहे, कागद नुसती फिरायला नको। आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतायत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही, ही जबाबदारी प्रशासनाची होती। ह्या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करा। कोल्हापुरानंतर आता पुन्हा पुण्यात जाऊयात। पुण्यामध्ये काल महापुरासारखी परिस्थिती होती आणि परिस्थिती निर्माण झाली ती खडकवासल्यातील पाण्याच्या विसर्गामुळे असा दावा केला जातोय। कारण खडकवासला धरणातून बुधवारी रात्री 35,000 क्युसेक नाही तर 55,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं, म्हणूनच पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला फैलावर घेतलं। प्रशासनाकडून फक्त 35,000 क्युसेक पाणी सोडल्याचा दावा केला जात होता, मात्र या दाव्याची हवाच मुरलीधर मोहोळ यांनी काढून टाकली आणि मोहोळांनी रात्रीच्या वेळी पूरपरिस्थितीची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते। दरम्यान शहरात झालेल्या नुकसानीला आणि पाणी तुंबण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचं समोर येतंय। या संदर्भात मोहोळ आज प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत। काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं 25,000, 40,000 आणि पहाटे 6 वाजता तर 55,000 क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्या सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे, जनजीवन विस्कळीत झालंय। आमची सगळी टीम, आमचे सगळे नेते आताही माझ्यासोबत आता आपण संगमवाडीच्या इथं आहोत। आमचे आमदार सिद्धाजी शिरोळे या ठिकाणी आहेत, इथले आमचे कार्यकर्ते जे सकाळपासून पहाटेपासून इथं काम करतायत। सिंहगड रोड भागात आमच्या तिकडे माधुरीताई मिसाळ असतील, तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, चंद्रकांत, ही सगळी मंडळी लक्ष ठेवून आहेत, फील्डवरती काम करतायत। पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं, आत्ताही सांगितलं, मी सुद्धा अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती पाहिली तर अधिवेशन सोडून आलो, कारण शेवटी या शहराचा मी प्रतिनिधी आहे। दरम्यान पावसाच्या आधी ना कोणती बैठक घेतली ना कुणाला बोलवण्यात आलं, धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळेच ही पूरपरिस्थिती उद्भवली असा आरोप केलाय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी। याची जबाबदारी प्रशासन आणि पाटबंधारे विभागाची असल्याचं धंगेकर म्हणाले। मी कालच बोललो
की महानगरपालिकेचे असतील, जिल्हा अधिकारी असतील, यांनी पहिले पावसाच्या अगोदर कुठली बैठक घेतली नाही, लोकप्रतिनिधींना तिकडे बोलवलं नाही आणि हा प्रशासनाचा अभाव आहे समन्वय साधण्यासाठी. आणि जे अचानक पाणी सोडलं त्यामुळे पुण्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. नदीकाठच्या कित्येक लोकांना प्राण गमावा लागला, काही लोकांना शॉक बसले, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि ज्या पद्धतीने अचानक पाणी आल्यामुळे अनेक लोकांची घरं पडली आणि याला पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि याच्यामध्ये आज रस्त्यावर सर्व सामाजिक संघटना उतरल्यात, अनेक कार्यकर्ते उतरले आणि ते मदत करतात पुणेकरांना. आणि महानगरपालिकेकडे कुठली यंत्रणा अशी सज्ज नाही की लोकांना मदत करेल अशी. आणि ही सगळी प्रशासनाची चूक आहे, पाटबंधारे खात्याची चूक आहे. जे पाणी सोडणारे त्याचा अंदाज नागरिकांना आला नाही नदीकाठच्या. आणि पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळं जी नदी नाले होते त्या नाल्यांच्या कडेची बी लोक वाहून गेले, अशी परिस्थिती पुण्यामध्ये आहे. आणि प्रशासनाने ह्याच्याकडे कुठे दुर्लक्ष केलेलं दिसतंय आणि त्यामुळे आज पुणेकरांना हाल सोसावे लागत आहेत. ट्रॅफिक जाम आहे, रस्त्यावर खड्डे आहेत आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सगळ्या लोकांचा अपयश आहे. कारण फक्त देखावा चाललाय पुण्यामध्ये. याच्यामध्ये लोकप्रतिनिधी काय करतात याची प्रश्न पुणेकरांना पडलाय. अनेक ठिकाणी पालकमंत्री काल अजितदादा दिसले पण चंद्रकांत दादा काय कुठे दिसले नाहीत. आणि मग अशा वेळेला फक्त पेपरबाजी आणि फोटोग्राफी चाललेली आहे. याच्यामध्ये पुणेकरांना कुठल्या पद्धतीचा दिलासा नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एका दिवसाच्या पावसानं 4 महिन्यांच्या पाण्याची सोय केली असं म्हटलं. त्याचबरोबर नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तत्काळ करण्यात येणार असून ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीनं मदत केली जाईल असंही ते म्हणाले. त्याचसोबत पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागानं योग्य वेळी सूचना दिल्या होत्या. धरण भरल्यास पाणी सोडावंच लागतं असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे भाजपच्या 2 मोठ्या नेत्यांची 2 वेगवेगळी विधानं याबाबत समोर आली आहेत. पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणार. बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत. मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काही रेडिओ ऐकतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत. आपापले व्हॉट्सअप चेक करा. आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्यालाही सांगता येईल. ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा. त्यामुळे असा आरोप करता येणार नाही. आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं, रस्त्यांचं, गटरचं, सार्वजनिक टॉयलेटचं पंचनामे सुरू होतील. तोच 19,000 आत्ताही लागू करायला आहे की ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत, भांडी वाहून गेल्याचे पैसे आहेत, मुलांची दप्तर वाहून गेल्याचे पैसे आहेत, घरांच्या दुरुस्त्या आहेत. दुरुस्तीला आता घरवाईज सुरू होईल, परंतु एक 10,000 15,000 देणं सुरू होईल. आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे, पाणी ओसरलं आहे. त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील. कोणाचंही नुकसान होणार नाही, म्हणजे नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून दिलं जाईल. तर नंदुरबारमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा रेल्वेला मोठा फटका बसलाय. कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या विविध स्टेशन्सवरती थांबून आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या 5 तासांपासून रेल्वेची वाहतूक ठप्प आहे.